रत्नागिरीच्या सोलो ट्रिपचा माझा चौथा दिवस होता. कशेळीवरून निघाल्यानंतर माझा पुढचा मुक्काम असणार होता तो धोपेश्वरला. धोपेश्वर हे माझ्या आजी सासऱ्यांचं मूळ गाव. झपाट्यानं शहरीकरण होत असताना आजही निसर्गाचा सहवास लाभलेलं पारंपरिक कोकणी आब राखणारं गाव म्हणजे धोपेश्वर. गेल्या काही वर्षात धूत पापेश्वर मंदिर आणि परिसरातला धबधबा हा इन्स्टावरच्या रीलमुळे अगदी प्रसिद्ध झालाय. त्यामुळे या परिसरातली गर्दीही वाढलीय. याच मंदिराच्या वरच्या बाजूला डोंगराच्या खांद्यावर आणि खळाळणाऱ्या नदीच्या काठावर आमचं 100-125 वर्षाचं घर उभंय. या धोपेश्वर मंदिराचा परिसर आज मी या भटकंतीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. आता मी धोपेश्वरच्या घरातून निघाली आहे धूत पापेश्वराच्या मंदिराला. रोडनी सुद्धा रस्त्याने जाता येतं, तुम्हाला गाडी मंदिरापर्यंत जाते. पण मी धोपेश्वरच्या घरामधून घाटी उतरून, इथे कोकणामध्ये खूप छान शब्द वापरला जातो, पायऱ्यांची चढण असते त्याला घाटी असं म्हणतात. सो ती घाटी उतरून मी मंदिरापर्यंत जाणार आहे. हे जे इथे खाली दिसतंय ते धोपेश्वरचं घर आहे आणि हा असा सुंदर असा रस्ता घरापर्यंत जातो. राजापूर पासून फक्त 5 किलोमीटर लांब असणारं श्री क्षेत्र धूत पापेश्वराचं मंदिर आता बऱ्यापैकी पर्यटकांना माहिती झालंय. या मंदिराच्या वरच्या अंगाला असलेल्या आमच्या घरातून धूत पापेश्वरला जाणारी वाट ही शेकडो वर्षांपासून वापरात आहे. ही वाट घनदाट जंगलानं झाकलेली आहे. हा रस्ता मला खूप जास्ती आवडतो. तुम्हाला जर आवाज येत असतील तर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज इथे येतात आणि वेगवेगळ्या जातीचे पक्षी तुम्हाला इथे बघायला मिळतात. इथे खूप जुनं असं दिसणारं वडाचं झाड आहे. म्हणजे हे कितीशे वर्ष जुनं असेल हेही सांगता येणार नाही. आणि ही घाटी उतरायला तुम्ही जर एकदम पटकन गेलात तर फक्त 10 मिनिटं लागतात. चढताना फक्त भरपूर चढ आहे जो अंगावर येणार आहे. एक 2-3 ब्रेक घेत तरी त्याच्यामुळे यावं लागतं. या वाटेवर धूत पापेश्वराच्या मंदिराकडे जाताना 400-500 फुटाचा डोंगर तुम्ही कधी उतरता हे कळतच नाही. आणि ही वाट तुम्हाला अलगद आणून उभी करते ती धूत पापेश्वराच्या मंदिरासमोर. घाटीच्या शेवटी जिथे खूप प्रचंड मोठं असं वडाचं झाड आहे, बरोबर तिथून खाली धूत पापेश्वराच्या मंदिराचं पहिल्यांदा दर्शन घडतं. नमस्कार, आमच्या हरिफिया ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आत्ता आली आहे धूत पापेश्वराच्या मंदिरामध्ये आणि इथलं नवीन जे बांधकाम आहे ते पूर्ण झालेलं आहे. खूप छान आणि खूप सुंदर असं त्यांनी बांधकाम केलं आहे. जुन्या मंदिराची जी रचना होती ती फार न बदलता त्यांनी त्याच्यातच थोडेसे नवीन बदल करून हे मंदिर बांधलेलं आहे. खूप छान आणि शांत मंदिर आहे. तुम्ही इथे जर आलात या भागामध्ये तर धूत पापेश्वर या मंदिराला नक्की भेट द्या. धूत पापेश्वराचे मंदिर हे कोकणातलं एक जागृत देवस्थान मानलं जातं. भक्तांची पापे धुवून काढणारा ईश्वर म्हणजेच धूत पापेश्वर असं नाव पडल्याची या मंदिराची आख्यायिका आहे. हे मंदिर सुमारे 1000 वर्ष जुनं असून शिलाहार किंवा चालुक्य काळातील असल्याचं मानलं जातं. धूत पापेश्वराच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गर्भगृहासमोर असणारा लाकडी आकर्षक कलाकुसर केलेला सभामंडप. या सभामंडपाची रचना ही पेशवे काळातील असून मंदिराचं गर्भगृह मात्र अत्यंत जुनं असल्याचं मानलं जातं. या मंदिराचं नूतनीकरणाचं काम पूर्ण झालंय. या मंदिराबाबतची विलक्षण गोष्ट म्हणजे रात्रीची महापूजा झाल्यानंतर मंदिराचं गर्भगृहाचं दार बंद केलं जातं. गर्भगृहामध्ये सारीपाटाचा डाव मांडला जातो आणि रात्री इथे शंकर आणि पार्वती हे सारीपाट खेळण्यास येतात अशी आख्यायिका सांगितली जाते. चांगलाच दम काढणारा चढ आहे हा, पण मजा येते. धूत पापेश्वराच्या मंदिरापासून घाटी चढून आलं
की मंदिराच्या वरच्या अंगाला काका महाराज पुराणिक यांची समाधी आहे आणि हेच आमचं घर. माझे आजे सासरे इथेच जन्मले. एका अंगाला पूर्ण जंगलाने वेढलेला डोंगर तर दुसऱ्या बाजूला खळाळत वाहणारी मृडानी नदी, अशा ठिकाणी आमचं घर शेकडो वर्षांपासून उभं आहे. आमचं धोपेश्वरचं ऐतिहासिक आणि वारसा संपन्न घर कसं आहे हे मी तुम्हाला एका वेगळ्या ब्लॉगच्या माध्यमातून नक्की दाखवणार आहे. पण या ब्लॉगच्या शेवटी आमच्या घराच्या मागे असणारी माझी आवडती जागा मात्र मी तुम्हाला दाखवते. कोकणातलं घर, घरामागे नदी आणि नदीकाठी असणारी शांत नितळ स्वच्छ जागा, ही वर्णनं आपण कथा आणि कादंबऱ्यांमध्ये बऱ्याचदा वाचलेली असतात. पण नशिबानं धोपेश्वरच्या आमच्या घराच्या मागे अशीच एक नितांत सुंदर जागा आहे, ज्याच्या काठावर मी नेहमी माझा वेळ घालवते. नमस्कार. मी आता ज्या नदीपाशी आहे त्या नदीचं नाव आहे मृडानी. खूप वेगळं असं नाव आहे. कधी आपण हे सहसा ऐकलेलं नाव नसतं. आणि आता मे महिना असल्यामुळे, उन्हाळा असल्यामुळे इथे पाणी कमी आहे, पण पावसाळ्यामध्ये इथे प्रचंड वेगाने पाणी वाहत असतं आणि खूप मोठा प्रवाह असतो. खूप छान आणि शांत अशी जागा आहे. आणि प्रत्येक वेळेला इथे आल्यानंतर खरंच पीस, शांतता, या सगळ्या गोष्टी म्हणजे काय हे आपल्याला कळतं. इथे पाण्यामध्ये छान मासे आहेत, छोटे छोटे असे डोह तयार झालेले तिथे, आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. आणि खऱ्या अर्थाने हे वाढलेलं जंगल आहे. म्हणजे बऱ्याचदा कोकणामध्ये राखलेल्या बागा असतात, नारळाच्या आणि पोफळीच्या, सुपारीच्या, पण इथे या राखलेल्या बागा नाही आहेत. हे वाढलेलं असं विस्तीर्ण जंगल आहे इथे, आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे, आणि त्यामध्ये ही वाहणारी मृडानी नदी आहे.